आजपासून 24 मे पर्यंत राज्यभरात अनेक ठिकाणी पावसाचा अंदाज. पुढील 4 दिवस मुंबई कोकणासह राज्यात पाऊस बरसणार. आज अनेक जिल्ह्यात मुसळधार पाऊस. साताऱ्यात जोरदार पावसामुळे पुणे बंगळुरू राष्ट्रीय महामार्गाला नदीचं स्वरूप. पाण्यातून वाट काढताना वाहनधारकांची कसरत. गडचिरोली जिल्ह्यात जोरदार पाऊस. पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसणार. अनेक भागात पाणी शिरलं. पुण्याच्या भोर तालुक्यातील कासोडी गुंजन मावळमध्ये जोरदार पाऊस. रस्त्याची उंची जास्त असल्याने आणि पाणी निचरा व्यवस्था नसल्याने नागरिकांच्या घरात पाणी शिरलं. नागरिकांमध्ये संताप. परभणीच्या जिंतूरमध्ये वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे मोठं नुकसान. अनेक घरांवरील पत्रे उडाल्याने साहित्याचं मोठं नुकसान. लातूरमध्ये मान्सूनपूर्व पावसामुळे नदी नाले ओसंडून वाहू लागले. रेणापूर तालुक्यातून वाहणाऱ्या रेणा नदीला पूर. रेणा नदीपात्रात पाण्याची वाढ तर अनेक भागात सकाळपासूनच पाऊस. नाशिकच्या मनमाडला मान्सूनपूर्व पावसाचा तडाखा. सततच्या पावसाने शेतातला कांदा भिजला. कांदा उत्पादकांचं वार्षिक गणित कोलमडलं. रायगड जिल्ह्यात मुसळधार पाऊस. मुसळधार पावसामुळे घरांसह शेती पिकांचं मोठं नुकसान तर विजेचे पोल कोसळल्यानं वीज पुरवठाही खंडित. नाशिकच्या मालेगावात वादळी वाऱ्यामुळे कांद्याचं नुकसान. वादळी वाऱ्यामुळे झाकून ठेवलेला कांदा भिजला. शेतकऱ्यांकडून नुकसान भरपाई देण्याची मागणी. वाशिम जिल्ह्यात पावसाची जोरदार हजेरी. मूग भुईमुगासह हळद पिकाचं मोठं नुकसान. बीड जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस. पावसानं टरबूज उन्हाळी बाजरी पपई पिकाचं नुकसान. पंचनामे करून मदत देण्याची शेतकऱ्यांची मागणी. बीडच्या आष्टी तालुक्यात फळबागांना मान्सूनपूर्व पावसाचा फटका. पावसासह झालेल्या गारपिटीमुळे शेतकऱ्यांचं लाखोंचं नुकसान. जळगावच्या नशिराबादमध्ये वादळी वाऱ्यामुळे डाळिंबाच्या बागेला फटका. 6 एकरवरील 150 झाडांपैकी 600हून अधिक झाडं जमीनदोस्त. शेतकऱ्यांचं 15 ते 20 लाखांचं नुकसान. पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी. सांगलीत सलग तिसऱ्या दिवशी जोरदार पाऊस. पावसामुळे भाजीपाल्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान. जनजीवन विस्कळीत. सोलापूरच्या करमाळा शहरात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस. मान्सूनपूर्व पावसामुळे वातावरणात गारवा. मात्र अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ. पुण्याच्या खेड पोलीस ठाण्यात पोलीस अधिकाऱ्यांना पावसाच्या पाण्यात बसण्याची वेळ. जोरदार पावसामुळे स्लॅब आणि भिंतीमधून पोलीस स्टेशनमध्ये पाणी शिरलं. पुण्याच्या इंदापूर तालुक्यातील भिगवण बस स्टँड परिसरात पावसाचं पाणी साचलं. संपूर्ण परिसर चिखलमय. प्रवाशांची मोठी गैरसोय. नागपूरच्या भिवापूर तालुक्यात चिखलापारा महालगाव मांडवा बंजारा या गावात वादळी वाऱ्यासह पाऊस. वादळी वाऱ्यानं अनेक घरांचं नुकसान तर झाडंही उन्मळून पडली. मान्सूनपूर्व पावसाचा बुलढाण्यातील 56 गावांना फटका. उन्हाळी पिकांचं मोठं नुकसान तर वीज पडून 12 जनावरांचा मृत्यू. अमरावतीत काँग्रेसच्या वतीने भव्य ट्रॅक्टर मोर्चा. शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि इतर मागण्यांसाठी मोर्चा. तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांच्या नेतृत्वात या मोर्चाचं आयोजन. पुणे महापालिका आणि पीएमआरडीच्या निषेधार्थ मांजरीमध्ये पवार गटाचं होडी आंदोलन. रस्त्यावर साचलेल्या पाण्यात होडी चालवत निषेध व्यक्त. पुण्यात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यासाठी तरुणाचं भीक मागो आंदोलन. सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल. नागपूरमध्ये माथाडी कामगारांच्या मागण्यांसाठी ठाकरे गटाचं आंदोलन. माथाडी बोर्ड कामगार कार्यालयात आंदोलन सुरू तर वेतनाच्या विषयावरून कामगार वर्ग आक्रमक. नाशिकमध्ये महिलांचं मनपा आयुक्तांच्या दालनात ठिय्या आंदोलन. अनेक वर्षांपासून शहरातील समस्या जैसे थे असल्याचा आरोप. आयुक्तांकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी. गडचिरोलीत शेतकऱ्यांच्या आंदोलनाला मवियाचा पाठिंबा. सिरोंचा तहसील कार्यालयासमोर शेतकऱ्यांचं 2 दिवसांपासून आंदोलन. धान खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी. जळगावात शिक्षकांचं जिल्हा कोषागार कार्यालयात ठिय्या आंदोलन. एप्रिल महिन्याचं वेतन जमा न झाल्याने शिक्षक वर्ग आक्रमक. धाराशिवच्या उमरगामधील गुंजोटीमध्ये पाण्यासाठी घागर मोर्चा. संतप्त महिलांनी ग्रामपंचायतीला टाळं ठोकलं. मान्सूनपूर्व पावसामुळे कोल्हापूर जिल्ह्यात पिकांचं नुकसान तर कृषी सहाय्यक मात्र बेमुदत संपावर. कृषी सहाय्यकांचं पदनाम बदलण्याची आंदोलकांची प्रमुख मागणी. पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्या नागपुरातील सुभाषचंद्र बोस इतवारी रेल्वे स्टेशनचं लोकार्पण. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हिरवा झेंडा दाखवणार.
सांगलीच्या विटामध्ये भारतीय सैनिकांच्या सन्मानार्थ तिरंगा रॅली. तिरंगा रॅलीला या नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. पुण्याच्या परखंदेवाडी करंजगावमधील रस्त्याच्या कामाला ग्रामस्थांचा विरोध. ग्रामस्थांनी जेसीबी आणि प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना रोखलं. कुठलीही कल्पना न देता काम सुरू असल्याचा ग्रामस्थांचा आरोप. सातारा जिल्हाधिकारी कार्यालय उडवून देण्याचा मेल करणाऱ्या पोलिसांकडून शोध सुरू. सातारा पोलीस अधीक्षक समीर शेख यांची माहिती. यवतमाळमधील जळीत हत्याकांडाचा उलगडा लागला. मृतक शिक्षकाची मुख्याध्यापिका पत्नीच मारेकरी निघाली. मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी मदत करणारे 3 विधी संघर्षग्रस्त बालक ताब्यात. सांगलीच्या बुधगावात एटीएमवर दरोडा. चोरट्यांनी 15 ते 16 लाखांची रोकड लंपास केल्याचा अंदाज. पोलिसांकडून दरोडेखोरांचा शोध सुरू. नागपुरात ड्रग्ज तस्करांविरोधात पोलिसांची कारवाई सुरू. गुन्हे शाखेच्या पथकाकडून 5,42,000च्या किमतीचा ड्रग्ज साठा जप्त. 2 जण ताब्यात. नागपूरच्या रणाळा आणि उमरेडमध्ये अनधिकृत खतं आणि बियाणं विकणाऱ्यांवर कारवाईचा बडगा. आरोपी ताब्यात. 34 किलो 700 ग्रॅम बियाणं जप्त. कृषी विभागाची धडक कारवाई. अमरावतीत कृषी विभागाकडून 2.5 लाखांचे बियाणे जप्त. अंजनगाव सुरजी जणुनामध्ये कृषी पथकाची ही कारवाई. 174 बियाण्यांचं पाकिट जप्त. खरीप हंगामाच्या तोंडावर कृषी विभाग ॲक्शन मोडवर. जळगावात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय सज्ज. 40 बेडचा स्वतंत्र वॉर्ड तयार. आयसोलेटेड ऑक्सिजन असलेले बेडचा स्वतंत्र कक्षही सज्ज. कोल्हापुरातील संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाच्या पुनर्बांधणीच्या कामाला वेग. नाट्यगृहाच्या पुनर्बांधणीचं काम दर्जेदार आणि लवकर करण्याची कोल्हापूरकरांची मागणी. वर्षभरापूर्वी लागलेल्या आगीत नाट्यगृह जळालं होतं. पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात TV9 मराठीच्या बातमीचा इम्पॅक्ट. आता श्रद्धेने अर्पण केलेल्या फुलहारापासून उदबत्ती, धूप असे उपपदार्थ तयार करण्यात येणार. फुलहारांची कचरा डेपोत विल्हेवाट लावली जाते अशी बातमी दाखवल्यानंतर मंदिर प्रशासनाकडून दखल. नाशिकमधील चांदवडच्या सोमवार पेठेत रंगतोय आखाडी महोत्सव. 5 दिवसीय यात्रेचा उत्साह रंगणार. 80 वर्षांनंतर आखाडी उत्सवाची परंपरा पुन्हा सुरू. बुलढाण्यात ठिकठिकाणी वादळी वाऱ्यासह मुसळधार सरी कोसळल्या. रस्त्यावरील चिखलामुळे ट्रॅक्टर पैनगंगा नदीत पलटी झाला. सुदैवानं जीवितहानी नाही. सोलापुरात पावसाळ्यापूर्वीची नालेसफाई कामं अद्यापही रखडलेली. अवंतीनगर, वसंतविहार, गणेशनगर भागातील घरात पाणी जाण्याची शक्यता. नालेसफाई करण्याची नागरिकांची मागणी. परळीच्या सरस्वती नदीवरील अतिक्रमण काढण्याची मागणी. दरम्यान मान्सूनपूर्व सफाई न झाल्याने पूरजन्य परिस्थितीची शक्यता. प्रशासनाकडे दखल घेण्याची मागणी. नाशिकच्या मालेगावातील अंधशाळेची मान्यता अखेर रद्द. शाळेत 7 विद्यार्थिनी असताना दाखवलं होतं तर शिक्षक कर्मचाऱ्यांचं वेतन दाखवून 25 वर्षांपासून लाखोंचा अपहार.